स्पर्धेसाठी भाई तेंडुलकर यांच्याकडून 501 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभते. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर जिलान पुन्हा एकदा सज्ज होईल. टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिला. यष्टनच्या मागे गणेश फडके मॅन फ्रॉम गावकडीचा सितारा आपण पाहिलाय. धावसंख्या स्थिरावते 6 या अंकावर. पहिल्या चेंडूवर जरूर मोठा प्रहार केला गेला तर नंतरचं कमबॅक आपण पाहिले. जिलानी याचं पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक संपुष्टात आले. केवळ आणि केवळ 6 धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकाच्या खेळानंतर. चर्चा केली जाईल. चर्चा कितपत रंगेल याकडे लक्ष असेल. परंतु तुळजा स्पोर्ट्स संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. माऊली बोंडिये जाकादेवी संघासमोर. लांजा तालुक्यातील एक चांगली स्पर्धा माळवाडी प्रीमियर लीग म्हणून गतवर्षी चर्चेमध्ये आली. गतवर्षी या स्पर्धेची चर्चा केली गेली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये. आणि ही स्पर्धा त्याच जोशाने त्याच उत्साहाने माळवाडीच्या ग्रामस्थांनी आयोजित केली. खरोखरच सर्व क्रीडा रसिक आणि क्रीडा प्रेमी दर्दी आहेत. त्यावर 2 धावा खर्च केले गेलेत. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. माळवाडी प्रीमियर लीग एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज अभिसज्ज असेल ओव्हर द विकेटने. मोठा फटका, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हर्षल कांबळेला आपण पाहतोय. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं गेलं. 1 धाव पूर्ण केली गेली. आतापर्यंत चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगलं योगदान. तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी संघाकडून. माऊली बोंडिया संघ आतापर्यंत संयमी खेळ दाखवतोय. आक्रमक व्हावं लागेल. 5 षटकांच्या खेळामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून फटका खेळला. हर्षल कांबळे चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन पराग पाहायला मिळेल. धक्का क्रमांक
नियंत्रित गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झिलान याच्याकडून पाहिली. दुसरं षटक अभि इंदुलकरच्या हातामध्ये सोपावलं गेलं. त्यानेही नियंत्रित गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूंवर जरूर केली. नरेशला आपण पाहतोय. पुटात चेंडू डान्सिंग डाऊन डकीट खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगावर टाकला गेलाय. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. 10 धावा 5च्या सरासरीने धावसंख्या बनवली जाते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री भैरी भवानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून लकी ड्रॉचंही आयोजन केले जाते. कुपन विनामूल्य असेल. फक्त एक कुपन एका व्यक्तीला दिलं जाईल याची मात्र नोंद घ्या. गतवर्षी या लकी ड्रॉचं आयोजन केलं गेलं. बॅटिंग पॉवर प्ले इथे चॉईस केलं गेले. गोलंदाजी मार्कवर झिलान दाखल होते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी अपील केले जाते. परंतु गणेश फडके यष्टांच्या मागे थोडासा पंबल झालाय. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. एक धाव इथे पूर्ण केली गेली होती. ऑन स्ट्राईक अमोल आपल्याला पाहायला मिळेल. झिलान LBW साठी अपील पायचीत होतो. यष्टांच्या समोर सापडला जातोय. पंच प्रतीकजी वास्के यांचं बोट आकाशाच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाला गरज असताना प्रत्येक वेळी संघाला अडचणीतून बाहेर काढले. आता मात्र संघ अडचणीत आहे. माऊली बोंडिये संघ त्याला संघाच्या अडचणीतून कसं बाहेर काढलं जाईल याकडे लक्ष असेल. झिलान परंतु अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंवर करताना पाहायला मिळाले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क चुकीचा आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये हजेरी लावण्याचं काम आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश दाखल होतोय. श्री गणेशाचं नाव. परंतु संघ अडचणीत आहे. अडचणींवर मात करावी लागेल. जो अडचणींवर मात करतो तो क्रिकेटच्या खेळामध्ये व आयुष्यामध्ये यश नक्की मिळवतो.
क्रिकेटचा खेळ असा आहे, जोपर्यंत तुम्हाला संघर्ष करता येत नाहीये तोपर्यंत तुम्ही नीट खेळू शकत नाही, त्यामध्ये यश मिळू शकत नाहीयेत. संघर्ष करावा लागेल गोलंदाजांसमोर. कशा प्रकारचा संघर्ष केला जाईल. झिलान गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि ही क्षमता दाखवत असताना नरेश ऑन फायर पाहायला मिळेल. MPL षटकार येतो. जाते मूर्तीलान पण कीर्तिमान असा नरेश आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्मितेश बोरकर आपल्याला लॉंगनला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं, ते इथे काम केलं गेलं. हीच मोठ्या खेळाडूची ओळख आहे. नरेश यानं ते काम सहजरित्या पूर्ण केले. धावसंख्येत 1 ने भर पडली होती. धावसंख्या आतापर्यंत 18. विराट कोहली याचा जर्सी नंबर आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. पॉवर प्लेचं षटक. अंतिम चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. गणेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही नरेश आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल होते. गणेश गोल्डन डकचा शिकार पहिला चेंडू पेस करत असताना आपण पाहिलं. पाईन लीगच्या दिशेनं गतीचा वापर करून चेंडू खेळायचा होता. बॅटची कळा घेतली. ज्या गतीनं चेंडू यष्टांच्या मागे गेला त्याच गतीनं आपल्याला एपट पाहायला मिळालंय. कौतुकास पात्र आज पाहायला मिळालंय. गणेश आताच आगमन होत आहे ते आमच्या गावचे माजी सरपंच ज्ञानेशराव खानविलकर, आणि ज्ञानेशराव खानविलकर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रसाद खानविलकर यांना विनंती करतो की ज्ञानेशराव खानविलकर यांचं स्वागत करायचं आहे. ज्ञानेशराव खानविलकर स्वागत करतायत. प्रसाद खानविलकर. ऑन स्ट्राईक आपल्याला नरेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. गोलंदाजी मार्कवर स्वानंद आपल्याला पाहायला मिळतोय. याही खेळाडूंना प्रभावित केलंय. धन्यवाद. तीन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक हाताळण्यासाठी स्वानंद ओव्हर द विकेटने सज्ज होईल. रिव्हर्सचा फटका जरूर. चांगला टायमिंग झालं. चेंडू जाईल सीमा रेषे पार. MPL षटकार. लावता पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर थोडासा चेंडू पाठी ठेवलाय. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. श्री भैरी भवानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून लकी ड्रॉचंही आयोजन केले जाते.
विनामूल्य ही लकी ड्रॉ असेल. कुपन तुम्हाला विनामूल्य मिळेल. फक्त एक कुपन एका व्यक्तीला दिलं जाईल, याची मात्र नोंद घ्या. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा फटका, चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीनं केलेला चेंडू, चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू जरूर षटकार खेळलाय, परंतु पुढील 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळेलेत. स्वानंद याच्याकडून चतुरता या गोलंदाजाकडे, परंतु चतुरता नरेश याच्याकडेही आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान, या खेळाडूच्या उंचीवर जाऊ नका. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली जाते. नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळेल माऊली बोंडे संघाच्या बाजूने. जो आक्रमक फलंदाज, चुकीचा फटका जरूर होता, परंतु त्यावर झेल घेण्याची संधी होती. आनंद होता फ्लाय स्लिप मध्ये. त्याच्याकडून चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीच्या पद्धतीने झेल घेण्याची. अनिकेत डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज असेल. मोठे फटके त्याच्या माध्यमातून खेळले जातील का, याकडे लक्ष आहे. गणेश फडके यष्टांच्या मागे यष्टरक्षण सजवत असताना आपण पाहतोय. यष्टरक्षकाची भूमिका क्षेत्ररक्षणामध्ये महत्वाची असते. तीच कामगिरी इथे मात्र गणेश फडकेच्या माध्यमातून पार पाडली जाते. जवळजवळ संघाचा अर्धा कर्णधार म्हणून समजलं जातं यष्टरक्षकाला. राऊंड विकेट, डाव्या हाताचा फलंदाज समोर असताना राऊंड विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वानंद सज्ज होईल. महावाडी प्रीमियर लीग एंड कडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, म्हणजेच धावा मिळतील इथे अवांतर. एक एक धाव महत्वाची आहे माऊली बोंडे संघाला. आतापर्यंत धाव संख्या स्पेशल 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं, पहिल्या चेंडूवर षटकार, पुढील 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5वा चेंडू अतिरिक्त स्वरूपात. पुन्हा एकदा 5वा चेंडू राऊंड विकेट. मोठा प्रहार जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो हर्षल कांबळे. त्याच्या अगोदर गॅदर केले जाईल. 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. थोडीशी फेकी उशिरा आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आतापर्यंत 28 पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी करावी लागेल येणाऱ्या सर्व चेंडूंमध्ये माऊली बोंडे जाकादेवी संघाला. नरेश याला अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू पेस करण्याची संधी द्यावी लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न एलबीडब्ल्यू साठी अपील केलं जाते, परंतु पंचांवर कोणत्या प्रकारचा दबाव नसेल. चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या 28 या अंकावर स्थिरावली आहे. जाऊया संगीत कक्षामध्ये डीजे मास्टर यांच्याकडे. ऑन स्ट्राइक नरेश पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होते. गोलंदाजी मार्कवर राहुल ओसवाल दाखल होईल. अंतिम षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 28 धावा, धावसंख्या स्थिर राहिली आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडू अचूक टप्प्यावर जरूर पाहायला मिळेल. राहुल ओसवाल अंतिम षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले गेले. पहिल्या चेंडू जरूर निर्धाव पाहायला मिळालाय. नरेश याला येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा जोडणं गरजेचं असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑनचा पाहायला मिळालाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. पैकी थोडीशी चुकीची पाहायला मिळेल.
या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. आतापर्यंत 30 धावा, येणारे 4 चेंडू, एका दुसरा मोठा फटका नरेशाच्या बॅट मधून येणं गरजेचं असेल. माऊली बोंडे जाकदेवी संघाला रोख रुपये 50,000 आणि आकर्षक चषक विजेता संघासाठी उपविजेता संघासाठी रोख रुपये 25,000 आणि आकर्षक चषक तृतीय विजेता रोख रुपये 12,500 आणि आकर्षक चषक इथे मात्र जेल हर्षल कांबळेच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. धक्का क्रमांक 6 आपण पाहतोय माऊली बोंडिये हर्ष खानविलकर आपण मुख्य व्यासपीठाच्या इथे यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आहे. झेल पूर्ण केला जाईल. बॅक टू द पॅव्हलियन पाहायला मिळाला. हजर लावण्याचा पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. बीट झालाय. चौकार मिळेल. चौकार येतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे बॅटची कडा घेतली. त्यानंतर लॉंग स्टॉपच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याला बीट केलं आणि चेंडू सीमा रेषेपार पाहायला मिळालाय. 34 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. फेकी जरूर झाली होती यष्टांच्या दिशेने. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावनिशी संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 35. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावांचं मापक लक्ष तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी या संघासमोर ठेवले. सलामीची जोडी तुळजा स्पोर्ट्स संघाकडून कोणती असेल याकडे लक्ष. हर्ष खानविलकर
गरीबी संघाने फलंदाजीमध्ये, परंतु गोलंदाजी करावी लागेल. 35 धावांचं आव्हान आहे. 35 धावा जरी छोट्या वाटत असल्या तरी खूप मोठ्या आहेत स्कोर कार्डवर. ऋषिकेश आणि गणेश, सलामीची जोडी. पहिला चेंडू प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु जेल सुटलाय. चांगला प्रयत्न झालाय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावांवर इथे मात्र समाधानी मानलं जाते. संघाचं खातं खोललं गेले 2 धावांनी. या 2 धावा 35 धावसंख्येच्या दिशेने न्यायच्यात. विजयासाठी 35 धावा आवश्यक असतील. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक पराग याच्या हातामध्ये सोपवलं गेलं. संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. त्या विश्वासास पात्र ठरत असताना गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू द पॅव्हिलियन ऋषिकेश पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक मनोरंजन चिंचकरी या संघाचं प्रतिनिधित्व करणारा स्मितेश बोरकर त्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर जमवल्या. दुसऱ्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु माघारी परतावं लागले. 38 सर्कलच्या आतमध्ये मिळापला चांगला शेल पूर्ण केलं गेलं. स्मितेश बोरकरला आपण ऑन स्ट्राईकला पाहू. मोठी फटकेबाजी याच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यामध्ये केली जाते, परंतु चापे संघाला कमी मानून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी परागकडून आतापर्यंत होत असताना पहिल्या 2 चेंडूंवर लांजा युवा संघाचा कर्णधार आपणारा पुकार असेल. प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करा आणि नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. 2 षटकांच्या खेळा अगोदर आपण नाणेफेकीसाठी जोडले गेला नाहीत तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची मात्र नोंद घ्या. पराग ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जेल होईल. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र स्मितेश बोरकर बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला 4थ्या क्रमांकावर दाखल झालेला अभि इंदुलकर पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ऑन हॅट्रिक हा चेंडू असेल. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहिली हॅट्रिक पूर्ण केली जातीये. पराग
पहिली हॅट्रिक इथे पूर्ण केली गेली सीझन 2 मधील पराग याच्याकडून. जो विश्वास दाखवला गेला झिलान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. झिलान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मागील 3 चेंडूंचा जर विचार केला गेला ऋषिकेश तंबूच्या आसऱ्याला परतला. मैदानाच्या आतमध्ये स्मितेश दाखल झाला, तोही गोल्डन डकचा शिकार. तिसरा चेंडू विकेटसाठी मोजला गेला. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न सन्मान. इथे एक क्रिकेट आहे, समोरच्या गोलंदाज जर चांगल्या लयीमध्ये असेल त्याचं षटक चांगल्यारीत्या पूर्ण करा. केवळ 2 धाबा इथे खर्च केले गेल्या 3 गड्यांना तंबूचा आसरा दाखवला गेला या 5 चेंडूंमध्ये. अंतिम चेंडू अजूनही दाखल करायचा आहे. गोलंदाज पराग याला नियंत्रित गोलंदाजी त्यानंतर नियंत्रित फटकेबाजी करणं आवश्यक आहे. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न सन्मान देण्याचं काम बॅक टू बॅक 2 चेंडूंवर केले गेले. पलटूमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या मात्र 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाले. माऊली बोंडी जाकदेवी संघाकडून ऑन स्ट्राईक गणेश फडके पाहायला मिळतोय. अजिंक्य राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजी ताकद समजली जाते. माऊली बोंडी या संघाची 36 धावांचं उद्दिष्ट. पहिला चेंडू आपण फेस करत असताना पाहिलंय गणेश फडकेला. चांगल्या फलंदाजीसाठी गणेश फडके ओळखला जातो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. बीट झालाय, चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार. आतमध्ये आपण पाहतोय 36 धावांचं उद्दिष्ट, 6 धावा त्यातील बनवल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज असेल. डाव्याचा फलंदाज गणेश फडके नॉन स्ट्रायकिंग एंडला झिलान
गोलंदाजी मार्कवर अजिंक्य. फुल टच चेंडू इथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. झगडावं लागतंय शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी, मोठमोठे फटके खेळण्यासाठी. नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतरच्या सलग 3 चेंडूवर 3 विकेट. 5वा चेंडू निर्धाव, 6वा चेंडूही निर्धाव पाहायला मिळाला. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, पॉलरमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल. बॅकअप मिळते. एक धाव इथे मात्र रोखली जाते. 36 धावांचं टार्गेट आहे. सोपं जरी वाटत असलं तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला, तरी मात्र ते कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटला जातो याचं उत्तम उदाहरण या सामन्यामध्ये, या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुटस आहे. पुन्हा एकदा मिडअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पैकी केले गेले, अपील केलं जाते. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेवर इथे मात्र समाधान मानले गेले. धावसंख्येत 1 नेबर. धावसंख्या आतापर्यंत 7 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. आज अजिंक्य झिलान ऑन स्ट्राईक असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने हा चेंडू पाहायला मिळालाय. यष्टरक्षकानं आपलं काम पूर्ण केले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या पाहिली गेली तर 7 वर स्थिरावतीये. अठरा चेंडू आणि 29 धावांची गरज असेल विजयासाठी तुळजा स्पोर्ट्स संघाला. युवा लांजा संघाचा कर्णधार सुमित गुरव. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट अपडेट करायची. 18 चेंडू 29 धावांची गरज असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी माऊली बोंडे लांजा संघाचा हा दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. पराग गोलंदाजी मार्कवर दाखल होईल. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. 3 गड्यांना तंबूचा आसरा दाखवला गेलाय. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पराग याच्याकडून स्वतःच्या गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 29 धावा. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने असतील. प्रयत्न करावे लागतील. जो प्रयत्न करेल तो या सामन्यामध्ये विजयी होईल. माळवाडी प्रीमियर लीग 2023 चा थरार आपण अनुभवतोय. पर्व दुसरं दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर चेंडू टाकलाय. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पराग याच्याकडून. इथे मात्र जकडवून ठेवलं गेलं आतापर्यंत गणेश फडकेला. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो गणेश फडके, ती फलंदाजी आतापर्यंत केली जात नाहीये. पंचांचा सिग्नल काय येईल? दोन्हीत समांतर रेषेमध्ये धाव मिळेल. इथे एका धावण्याची संघाच्या खात्यात भर. धावसंख्या पुढे सरसावतीये. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करणारा पराग इथे मात्र अतिरिक्त चेंडू फेकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खूप काळ राहील. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या दिशेने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 4 धावा वसूल केल्या जातात. गणेश फडके
36 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा जमवल्या गेल्या तुळजा स्पोर्ट्स संघाकडून. क्षेत्ररक्षण बदल केला जातोय वारंवार पराग याच्याकडून. आपल्या गोलंदाजीवर हवं तसं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून सजवलं गेले प्रत्येक वेळी. पहिली हॅट्रिक परागच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पसलाय नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी हा चेंडू जाऊन पडतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडली आहे. धावसंख्या पुढे सरसावते. आतापर्यंत 14 धावा, 22 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक असतील. आक्रमक व्हावं लागेल. एक मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज. चांगला थरार या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस सीझन 2 मधील पहिली लढत आपण पाहिली. त्यामध्ये धावांचा डोंगर उभा केला गेला. ते मात्र धावा कमी बनवल्या गेल्यात. परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. संघर्ष करत असताना तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पराग याची दाद द्यावी लागेल. डाव्या त्याचा फलंदाज लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. तुळजा स्पोर्ट्स संघाकडून राऊंड विकेट. पराग सज्ज झाले. अकोटप्प्याचा चेंडू पाहिले गेले तर हलकीशी कड घेतली बॅटची. एक धाव पूर्ण केली जाते. बॅकअप मिळते. पैकी केली गेली होती. एका धावर इथे मात्र समाधान मानले गेले. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या आतापर्यंत 15 धावा. 21 धावांची गरज अजूनही विजयासाठी. 13 चेंडू 21 धावा. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. पराग तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी उशिरा झाली. 2 धावा तिथे मात्र पुढे सरसावते. धावसंख्या 17 असेल. विजयासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. बारा चेंडू 19 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग पर राहुल दाखल झाला. ऑन स्ट्राईक गणेश पडके आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला जिलानी चांगली कामगिरी करताना, परंतु विश्वास जास्त दाखवला जातोय गणेश त्याच्यावर दारोमदार असेल या सामन्याचा निकाल देण्याची क्षमता चांगली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
9 चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी गणेशाच्या बॅट मधून पाहतोय. ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खूप काळ राहील, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपण पाहतोय, झेल सुटलाय. एक धाव तिथे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला गेलाय. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या पुढे सरसावते. आतापर्यंत 18 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 11 चेंडू 18 धावांची गरज, धावांचा डोंगर जास्त उभारला नव्हता. 36 धावांचं लक्ष दिलं गेलं, त्यातील 18 धावा पूर्ण केले गेलेत. अजूनही 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असेल. कशा प्रकारे त्या धावा बनवल्या जातील याकडे लक्ष आहे. झिलान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. राहुल याला चांगली गोलंदाजी करायची. या सामन्याचा निकाल देणारं हे महत्वाचं षटक. जसं आपण पाहतोय वन डे मध्ये 49वं षटक महत्वाचं असतं, T20 मध्ये 19वं षटक महत्वाचं असतं. तसंच टेनिस क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4थं षटक महत्वाचं आहे. हे 4थं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल, राहुल याच्यावर जबाबदारी दिली, विश्वास दाखवलाय संघाच्या कर्णधाराने. तो विश्वासास पात्र ठरेल का याकडे लक्ष आहे. आपण पाहतोय ऐकतोय माळवाडी प्रीमियर लीग 2023 युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. झिलान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करावी लागेल. तुळजास स्पोर्ट्स संघाने आपली एंट्री फी द्यायची आहे. राहुल सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 19 अंकावर. अजूनही 17 धावा 10 चेंडूंमध्ये. या 17 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याकडे लक्ष आहे. एक एक धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. एक एक धावेची किंमत 1-1 लाखापेक्षा जास्त या सामन्यामध्ये. महत्वाची एक एक धाव प्रत्येक संघ, दोन्ही संघ आपल्याला जमवताना पाहायला मिळतील. माळवाडी प्रीमियर लीग 2023 चा थरार आपण अनुभवतोय. बेनी गावामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. गतवर्षी या स्पर्धेची चर्चा झाली आणि दुसरं पर्व दमदार आयोजित केलं गेले. राहुल पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस टायमिंग फटका आपण पाहतोय. यष्टीरक्षकाला बीट केले. तदनंतरचा हा चेंडू आपण एका धावेसाठी मोजताना पाहिले. धावसंख्या पुढे सरसावते. विनंती असेल लांजा युवा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी जोडले जा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये युवा लांजा संघाचा कर्णधार आपण जोडलं जायचं आणि दोस्ती पनोरे आपल्याला विनंती करतोय आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी जोडले जा. गोलंदाजी मार्कवर राहुल सज्ज झाले. ऑन स्ट्राईक जिला नसेल. हलकट्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. स्लिप मध्ये हा चेंडू नरेशच्या हातामध्ये आपण पाहतो. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. एक एक धाव महत्वाची. ते एक एक धाव आपल्या संघासाठी जमवत असताना परंतु एक मोठा फटका या सामन्याचा निकाल देऊन जाऊ शकतोय. फक्त 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केले गेलेत. गोलंदाज महत्वाचं षटक हाताळण्यासाठी 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. इथे मात्र गणेश चुका आणि चुका करताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. राहुल आपल्या संघासाठी करताना झिलान मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल पूर्ण केला जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळेल झिलान.
6 चेंडू आणि 14 धावांची गरज. अंतिम षटक कोणता गोलंदाज जाता येईल याकडे लक्ष आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र करायची आहे. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी आपण जरूर पाहिली. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सूरज दाखल झालाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल गणेश. गणेश आणि स्वानंदची जोडी 14 धावांची गरज असेल. आपण पाहतोय माळवाडी प्रीमियर लीग 2023 चा थरार. सामन्याला स्पीडअप घ्या बोंडी संघ. पंच आपल्याला विनंती करेन. सूरज सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला स्पीडअप घ्या. शेवटच्या काही मिनिटांचा अवधी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला दूरवरून येत पाहायला मिळेल. चुकीचं क्षेत्ररक्षण राहुल याच्याकडून पाहायला मिळेल. जेव्हा संघाची गरज आहे याची मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्या. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्षेत्ररक्षण वारंवार आता मात्र बदललं जाईल. प्रत्येक चेंडू नंतर चर्चा दोन्ही फलंदाज करतील. प्रत्येक चेंडू नंतर क्षेत्ररक्षण बदललं जाईल. याचे येणारे 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अडीतडीचा सामना. 36 चेंडूंचं आव्हान होतं. 36 धावांचं आव्हान होतं 30 चेंडूंमध्ये. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. सूरज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राऊंड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका जरूर झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. ते आई चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. ज्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या तोच गणेश आता मात्र चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळेल. शेवटचे 4फटकेबाजी पाहायला मिळेल आतापर्यंत. येणार 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. कशा प्रकारची फटकेबाजी केली जाईल याकडे लक्ष आहे. निर्णायक षटक. अंतिम षटक. या सामन्याचा निकाल देणारं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. माऊली बोंडी जाका देवी विरुद्ध तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करावी लागेल. रिवर्सचा फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद करणारा फटका. इथे मात्र बरबाद केलं गेलं. माऊली
जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर गणेश पवार तुमचा संघ गेल्या MPL 1 सीझनमध्ये कोकण चार्जर्स या संघ नावाने खेळला होता आणि तो पहिल्या सीझनचा चॅम्पियन संघ ठरला होता. तर यावेळचा संघ तुमचा तोच सेम असणार आहे की काही नवीन खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? खेळाडू बघितलं तर 6-7 खेळाडू बदललेले आहेत गेल्या वर्षीच्या मानात आणि यंदाही आम्ही फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. कल्पेश, दोस्ती 11 तुमचा संघही MPL 1 या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. तर यावेळेस तुमचा संघ कसा असेल? तुमच्या संघाचे प्रमुख खेळाडू कोण असतील? सर्वप्रथम तर मी अजय कवचे आणि अजय मोरे यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. आमच्याकडे आहेत चांगले बॅट्समन आहेत, बघू जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं जवळपास 70+ स्कोर झाला होता आणि आताचा सामना हा थोडा लो स्कोरिंग गेम झाला होता. आय थिंक